नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल सुट्टी आणि बरंच काहीवर. सो आज सुट्टी आहे आणि आम्ही आज चाललो आहे जेजुरीला. सो सुट्टी होती म्हटलं कुठे फिरायचं. मग पुण्याजवळ तुम्ही जेजुरीला जाऊ शकता. तिथे मग आम्ही आज जेजुरी दर्शन करणार आहे. सो हा व्हिडिओ बघत राहा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. येळकोट येळकोट. श्री क्षेत्र जेजुरीचे अंतर हे निगडीपासून 75 किलोमीटर आहे. आता सकाळचे 9:30 वाजले आहेत आणि आम्ही जेजुरीच्या दिशेने चाललो आहे. दिवे घाटातील पांडुरंगाचे दर्शन घेऊन आम्ही मार्गस्थ झालो. दिवे घाटानंतरचा रस्ता हा खूप चांगला आहे. तुम्ही येथे ड्रायव्हिंगचा आनंद घेऊ शकता. तर मित्रांनो, आम्ही जेजुरी गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहे. येथे नगर परिषद वाहन शुल्क घेतले जाते. लहान वाहनांना 60 रुपये तर मोठ्या वाहनांना 80 रुपये शुल्क आकारले जाते. तसेच मित्रांनो, गडाच्या पायथ्याशी पार्किंगची देखील सोय आहे. तर पोचलेलो आहे आम्ही. आता वाजलेत 12:30 आणि आपण कितीला निघलेलो? 9:30ला. आम्ही आलो रमत गमत जरा त्या निवांत आलो. जरा फुरसुंगेच्या तिथं जरा ट्रॅफिक लागलेलं त्याच्यामुळं आणि नाश्ता करण्यात जरा वेळ गेला. तर चला आता आपण वर जाऊ गडावर आणि दर्शन घेऊया. आम्ही गाडी पार्क केली आहे. पार्किंगची पण सोय आहे. जेजुरी हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबासाठी ती ओळखले जाते. याला सोन्याची जेजुरी असेही म्हणतात. जेजुरीच्या खंडोबाला मार्तंड मल्हार असेही म्हणले जाते. गडाच्या पायथ्याशी हारांची दुकाने, भाजीवाले, खेळण्यांची दुकाने, फळवाले, पूजेच्या सामानाची दुकाने आणि भंडारा खोबरे विक्रेत्यांची दुकाने देखील आहेत. हे जेजुरी गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. जेजुरीचे खंडोबा हे बरेच जणांचे कुलदैवत असल्याने बरेच नवीन लग्न झालेले भाविक जोडीने खंडोबाच्या दर्शनाला येतात. येथे नवऱ्याने नवरीला 5 पायऱ्या उचलून गड चढण्याची परंपरा आहे. जेजुरी गडावर पोहोचण्यासाठी साधारण 400 ते 500 पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्या चढताना दोन्ही बाजूंना प्रसादाचे, फुले, माळांचे आणि भंडाऱ्याचे स्टॉल्स दिसतात. येथून वर जाताना भेटणाऱ्या भक्तांचे येळकोट येळकोट जय मल्हार हे घोष संपूर्ण वातावरणात उत्साह निर्माण करतात. वर पोचल्यावर मंदिराची रचना अतिशय सुंदर दिसते. हे मंदिर पेशवे काळात बांधले गेले असून याची वास्तुशिल्पशैली ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुख्य गाभाऱ्यात श्री खंडोबाची सोनेरी प्रतिमा विराजमान आहे. म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा 3 सुबक मूर्ती देवळात आहेत. जेजुरी गडाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे भंडारा. भक्त देवाला भंडारा अर्पण करतात आणि वातावरण पिवळ्या रंगात न्हाऊन निघते. पौराणिक कथेनुसार भंडारा हे विजयाचे प्रतीक मानले जाते. गडावरून खाली दिसणारा नजारा हा अत्यंत मोहक आहे. जेजुरी गाव, आसपासचे डोंगर आणि शांत वातावरण हे सगळं एकदम मनात घर करून जातं. इथला सर्वात प्रसिद्ध उत्सव म्हणजे चंपाषष्ठी. या दिवशी लाखो भक्त दर्शनाला येतात.
श्री क्षेत्र जेजुरी गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शहाजी महाराज यांची भेट झाली होती, त्याचीच एक प्रतिमा या बागेत देखील बघायला मिळते. बागेत शोच्या झाडांपासून वेगवेगळ्या कलाकृती केलेल्या आहेत. तर मंडळी, ही होती आपल्या जेजुरी दर्शनाची छोटी पण माहितीपूर्ण सफर. तुम्ही येथे कधी आलात का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. येळकोट येळकोट, जय मल्हार.